हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बी मास्टर ऑफ इंग्लिश. महाराष्ट्रामध्ये राहून मराठी आलं पाहिजे, भारतामध्ये राहून हिंदी आलं पाहिजे, अगदी त्याच प्रकारे जगामध्ये राहून या जगाची भाषा यायला नको, नक्कीच यायला पाहिजे. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, भारतामध्ये राहतो, मान्य आहे, पण ॲट दी एंड मित्रहो आपण एक गोष्ट विसरत चाललेलो आहोत की ॲट दी एंड आपण या जगामध्ये सुद्धा राहतो, या जगाचा सुद्धा आपण पार्ट आहोत. आणि या जगामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, एक्स्ट्रॉर्डनरी व्हायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल, जगाशी संवाद साधायचा असेल, कम्युनिकेट करायचं असेल, तर जगाची भाषा यायला नको. यस, जगाची भाषा कोणती? इंग्लिश. वर्ल्ड लँग्वेज, कॉमन लँग्वेज. संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण जगाला कनेक्ट करणारी एकमेव अशी भाषा ती म्हणजे इंग्रजी भाषा. इंग्लिश लँग्वेज, ग्लोबल लँग्वेज, वर्ल्ड लँग्वेज. पण असं जरी असलं तरी एक दुर्दैवी फॅक्ट अशी आहे की आपल्या भारतामधील आणि महाराष्ट्रातील तब्बल 90% जनतेला ही जगाची भाषा बोलता येत नाही आहे. त्यांच्या डोक्यामध्येच ती सेव्ह नाही आहे, त्यांना ती अवगत नाही आहे. बघा, खूप दुर्दैवी फॅक्ट आहे, खूप मोठी शॉकिंग अशी ही असणारी फॅक्ट आहे, विचार करण्यासारखी फॅक्ट आहे. आणि कदाचित तुम्ही सुद्धा त्या 90% असू शकता. आणि मी तर म्हणेन आहातच, म्हणून तर तुम्ही हे लेक्चर बघताय. येस, यू आर इन दॅट 90%. आणि जर बघायला गेलं, याचा जर आपण विचार केला, खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आपण 1-2 सेकंड याच्याबद्दल विचार केला तर काय असू शकतं, एखाद्या देशातील एवढा पर्सेंटेज जनतेला जगाची भाषाच अवगत नाहीये आणि आपण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये राहून जग जिंकण्याच्या गोष्टी करतो, मोठमोठी स्वप्न बघतो आणि जगाची भाषा आपल्याला ज्ञात नाहीये. मग याचं काय रिझन असू शकतं? तर याचे विचार करायला गेले तर 2 रिझन असू शकतात. यस, 2 रिझन्स फॉर दॅट थिंग. पहिलं रिझन कोणतं आहे? पहिलं रिझन सिंपल आहे. इंग्लिशला नावं ठेवायची किंवा इंग्लिशला नावं ठेवूयात आपण की इंग्लिश खूप अवघड आहे, अशक्य आहे किंवा इंग्लिशला घाबरूयात. हे रिझन असू शकतं पहिलं. एकतर आपण इंग्रजीबद्दल भीती मनात बाळगूयात की इंग्रजीच खूप अवघड आहे, खूप कठीण आहे, खूप अशक्य आहे, म्हणून आपल्याला इंग्लिश येऊ शकत नाही. हे एक रिझन असू शकतं, म्हणजेच दोष इंग्लिशचा असू शकतो. किंवा दुसरं रिझन एक असू शकतं की कदाचित आपणच दोषी असू शकतो. आपण म्हणजे तुम्ही आम्ही 90%. कदाचित दोष त्या 90% लोकांचाच असेल. हे 90% लोकच वेडे असतील, मूर्ख असतील किंवा त्यांना इंग्लिश कधी जमू शकणार नाही असं असू शकेल. म्हणजे इंग्रजी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना न येण्यामागचे 2 रिझन्स एकतर असू शकतात. एकतर भाषेचा दोष आहे, इंग्लिशचा दोष आहे, अदरवाईज दोष आहे आपल्या सर्व 90% जनतेचा. असंच आत्तापर्यंत भारतातील सर्वजण, महाराष्ट्रातील सर्वजण मानत आले होते, मानत आहोत. पण फ्रेंड्स, ही गोष्ट रिअल नाही आहे, ही खरी नाही आहे, हे झूट आहे, हे खरं नाही आहे. मग रियालिटी काय आहे? दोष कोणाचा आहे? दोष ना इंग्लिश भाषेचा आहे, दोष ना तुम्हाला 90% लोकांचा आहे, कोणाचाच नाही आहे. तर दोष कोणाचा आहे? तर दोष एकाच गोष्टीचा आहे, जी मी आपल्याला सांगणार आहे, स्पष्ट बोलणार आहे की आत्तापर्यंत भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इंग्रजीकडं एक भाषा म्हणून बघितलं गेलेलं नाही, एक विषय म्हणून बघितलं गेलेला आहे. म्हणजे 1ली पासून 12वी पर्यंत आपण ज्या इंग्लिशमध्ये शिकतो, बोर्डाची परीक्षा देतो आणि आपल्याला त्यात कमी मार्क्स पडतात आणि आयुष्यभर आपल्या मनामध्ये इंग्रजीबद्दल भीती निर्माण राहते. त्या इंग्रजीबद्दल मी बोलतच नाहीये, कारण तो इंग्रजी फक्त एक विषय आहे. पण त्या इंग्रजी विषयाच्या पलीकडे सुद्धा एक मोठं इंग्लिश आहे, ते म्हणजे इंग्रजी भाषा आहे. आणि त्या इंग्रजी भाषेबद्दल मी बोलतोय, हाच पहिला प्रॉब्लेम आहे की आत्तापर्यंत इंग्रजीकडे भाषा म्हणून कधी बघितलंच नाही. जसं की मराठी आहे, कन्नड आहे, जर्मन आहे, जॅपनीज आहे. इंग्लिश इज ओनली लँग्वेज. यस, इट इज ओनली लँग्वेज. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं रिझन मला आपल्याला सांगायचं आहे. ते रिझन असं आहे, दोष असा आहे की आत्तापर्यंत भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये इंग्रजी भाषा म्हणून शिकण्याच्या जेवढ्या पद्धती आल्या, जेवढ्या पद्धती आहेत, त्या सर्व पद्धतींचा, त्या सर्व मेथडचा दोष आहे. दोष ना इंग्लिशचा आहे ना तुमचा आहे, दोष आहे शिकवण्याच्या पद्धतीचा. म्हणूनच एखाद्या देशातील एवढ्या पर्सेंटेज जनतेला इंग्लिश जमलेलं नाही आहे. कुठेतरी कमतरता आहे शिकवण्याच्या मेथडमध्ये, शिकण्याच्या मेथडमध्ये, आत्मसात करण्याच्या मेथडमध्ये कुठेतरी कमतरता आहे. येस. सो नाव इट्स टाइम फॉर इंट्रोडक्शन. आय एम धैर्यशील चव्हाण. I have completed my education in MA English from Willingdon College, Sangli. I have achieved #1 rank in our district area, in our whole district. And then I have received special award for that purpose. And then I have studied deeply on English language and personality development, English grammar, English communication. I have studied and analyzed all these things. मी इंग्रजी भाषेवरती रिसर्च केलेला आहे, स्टडी केलेला आहे. आणि म्हणजेच मी इंग्रजी भाषेवरती तब्बल 5 वर्ष
डीप स्टडी केला आहे, ॲनालिसिस केलेला आहे भाषेवरती, इंग्रजी भाषेवरती. आणि सोबतच त्यानंतर तब्बल 2 वर्ष प्रॅक्टिकल रिसर्च केला आहे, वैयक्तिक प्रॅक्टिकल रिसर्च केला आहे. म्हणजेच टोटल 7 वर्षांचा मला एक्सपिरियन्स आहे. आय हॅव एक्सपिरियन्स ऑफ 7 years फॉर इंग्लिश लँग्वेज. म्हणजे आणि मी रिसर्च कशावरती केला ते पण सांगतो. मी आत्ताच म्हटलं शिकवण्याच्या पद्धती. माझा रिसर्च याच्यावरतीच आधारित आहे की भारतात आणि महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या मेथड्स आहेत आणि होत्या त्या सर्व मेथड्स मी अभ्यासल्या आहेत, ॲनालाइज केलेल्या आहेत. आणि अभिमानानं असं सांगावं असं वाटतं की 5 वर्षांचं डीप ॲनालायसिस स्टडी आणि 2 वर्षांचा रिसर्च या 7 वर्षांच्या अनुभवामधून मी इंग्रजी शिकण्याची एक आधुनिक पद्धत शोधून काढलेली आहे. एक अशी पद्धत, एक अशी सायंटिफिक मेथड मी शोधून काढलेली आहे ज्या मेथडमुळे आपण आपलं इंग्लिश 0पासून 100% आपल्या डोक्यामध्ये सेव्ह करू शकतो, अगदी मराठीसारखं. एवढी पॉवरफुल ती मेथड आहे. आणि या मेथडचं वैशिष्ट्य असं आहे की विदाउट एनी रूल्स, प्रॅक्टिकली, कॉन्सेप्च्युअली, आणि तेही फक्त 21 दिवसांमध्ये. आहे ना पॉवरफुल? फक्त 21 दिवसांमध्ये इंग्लिश शिकण्याचं सिक्रेट, इंग्लिश शिकण्याची एक पॉवरफुल मेथड. आणि आय हॅव ऑल्सो इम्प्रूव्ड, डेव्हलप्ड माय इंग्लिश 100% बिकॉज ऑफ दॅट दिस ओनली अँड दिस ओनली मेथड. याच मेथडमुळे माझं स्वतःचं इंग्लिश 100% डेव्हलप झालं. आणि माझं स्वतःचं इंग्लिश 100% डेव्हलप झाल्यानंतर म्हणजे मी इंग्लिशचा मास्टर झालो याच मेथडमुळे. आय एम मास्टर ऑफ इंग्लिश. माय इंग्लिश इज 100% नाव. इंग्रजी भाषा माझ्या डोक्यामध्ये आता 100% सेव्ह आहे. याचं रिझन हीच मेथड आहे. एवढी पॉवरफुल ही मेथड आहे. आणि ही मेथड एवढी पॉवरफुल आहे की मी मगाशी असं म्हटलं की 90% चुकीच्या मेथडमुळं किंवा मागासलेल्या सडलेल्या पद्धतींमुळे आतापर्यंत आपण आपलं इंग्लिश डेव्हलप करू शकलं नाही आहे. आणि मग मी असा विचार केला की माझ्या या पद्धतीमध्ये एवढं सामर्थ्य तर नक्कीच आहे की जे बाकीच्या कोणत्या मेथडमध्ये नाही आहे. एवढी मेथड पॉवरफुल आहे की त्या मेथडमुळे आपण हे जे इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये 90% लोकांचं हाल चाललेत किंवा त्यांना इंग्लिश अवगत होता येत नाही आहे या मेथड्समुळे, ते आपण बदलू शकतो. हे माझ्या लक्षात आलं. आणि हे सामर्थ्य मी ॲनालाइज केलं संपूर्ण ठिकाणी. आणि मग माझ्या लक्षात आलं की हे सामर्थ्य फक्त आपल्याच मेथडमध्ये आहे, याच मेथडमध्ये आहे. मग मी विचार केला की माझं इंग्लिश परफेक्ट झालंय, मग मी ही मेथड माझ्यापुरती मर्यादित ठेवणं हे स्वार्थ ठरेल. कारण असं तसं आपण शास्त्रज्ञ झालोय, काहीतरी शोध लावलाय. आणि एक असा शोध लावलाय की जो जगात भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये कोणाकडेच नाहीये. आणि सगळ्यांची तो हेल्प करू शकतोय. तर मी ती मेथड माझ्यापुरतीच का मर्यादित ठेवायची. आणि म्हणून मी विचार केला की ही मेथड संपूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रभर प्रसारित करायची, त्याचा प्रसार करायचा. कारण इट इज नेसेसरी, इट इज रिक्वायर्ड. हे गरजेचं आहे. कारण नो अदर मेथड दॅन आवर मेथड टू improve our English 100% of 90% people in India and Maharashtra, and you are one of them because you are in the 90%. आपण सर्वजण 90% मध्ये आहात आणि तुमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मी असं डिसाईड केलं की ही मेथड संपूर्ण प्रसारित करायची. आणि म्हणून मी एक निर्णय घेतला. कारण माझा जो संपूर्ण रिसर्च होता, स्टडी होता, ही जी मेथड होती ती तब्बल 7 वर्षांची होती. पण 7 वर्ष तर मी तुम्हाला नाही ना शिकवू शकत, किंवा 7 वर्ष मी एखाद्याला नाही ट्रेन करू शकत. कारण हल्ली सगळं फास्ट झालंय, रेडीमेड झालंय. मग मी काय केलं, रिक्वायरमेंट, गरज ओळखून संपूर्ण 7 वर्षांच्या माझ्या रिसर्चला, स्टडीला, त्या मेथडला रेडीमेड 3 महिन्यांच्या कंटेंटमध्ये कन्वर्ट केलं. बघा किती 7 वर्ष लागली मला, पण त्या संपूर्ण कंटेंटला मी फक्त आणि फक्त 3 महिन्याच्या रेडीमेड कोर्समध्ये कन्वर्ट केलं. एक असा कोर्स, एक असा कंटेंट, एक असं प्रॅक्टिकल नॉलेज ज्यानं आपण आपलं इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकतो. ॲक्च्युली 3 महिन्याचा आहे, पण त्याच्या मागे 7 वर्षांची मेहनत आहे. आणि त्याचंच नाव आहे, त्या कोर्सचं नाव आहे, ॲक्च्युली तुम्हाला माहिती असेलच, त्या कोर्सच्याच पहिल्या लेक्चरमध्ये आपण भेटतोय. आणि यस, हे कोर्स त्याच कोर्सचं पहिलं लेक्चर आहे. त्या कोर्सचं नाव आहे बी मास्टर ऑफ इंग्लिश, इंग्लिशचे मास्टर व्हा. या कोर्समध्ये आपण भेटत आहोत. त्याचं पहिल्या लेक्चरमध्ये आपण आता बोलतोय. एक इंट्रोडक्शन लेक्चर हे आहे आणि ते आता मी इंट्रोड्यूस केलेलं आहे. जसं मूवी एखादी असते, त्या मूवीचं कसं सुरुवातीला 2-3 मिनिटानंतर टायटल वगैरे पडतं, तसं टायटल मी तुम्हाला आता ट्रेलर सांगितला, टायटल आता घोषित करतोय की बी मास्टर ऑफ इंग्लिश हा जो आपला कोर्स आहे, हा कोर्सची निर्मिती केली यासाठीच केली होती की संपूर्णपणे ही मेथड प्रसारित करण्यासाठी. आणि हा आहे आपला कोर्स बी मास्टर ऑफ इंग्लिश, इंग्लिशचे मास्टर व्हा. या कोर्सबद्दल थोडक्यामध्ये ॲडमध्ये मी डिटेल बोललो नव्हतो, पण पहिला दिवस आहे. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर याच्यामध्ये मिळतील. तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून थोडंसं याच्याबद्दल मी सांगेन. हा कोर्स आहे इंग्लिश डेव्हलपमेंटबद्दल. म्हणजे साध्या भाषेत जर सांगायला गेलं तर मराठी आपल्या डोक्यामध्ये 100% सेव्ह आहे ना. हिंदी पण 80-90% सेव्ह आहे. पण एक प्रश्न तुमच्या माइंडला विचारा, आपल्या डोक्यामध्ये इंग्लिश किती टक्के सेव्ह आहे?
किती का असे ना, 100 तर निश्चित नाहीये ना, नाहीये 100. हेच काम हा कोर्स करतो की आपल्या डोक्यामध्ये तुमचं इंग्लिश किती का असेल ना, 0 असेल, मायनस असेल, 10, 20, 90, 80 कितीही असेल, 0 पासून 100% आपल्या डोक्यामध्ये इंग्रजी सेव्ह करण्याचं काम हा कोर्स करतो, हा कंटेंट करतो. इंग्लिशचे मास्टर बनवण्याचं काम हा करतो. भाषेवरती आपण याच्यावरती काम करतोय. याच्यामध्ये इंग्लिश डेव्हलपमेंट म्हणजे इंग्रजीमध्ये आता इंग्लिश डेव्हलपमेंट, इंग्लिश 100% डोक्यात करणे, हे तर लास्टच झालं ना. म्हणजे बाकीचं सांगायलाच नको की याच्यामध्ये काय काय पॉईंट्स असतील. इंग्लिश 100% डेव्हलप झालं म्हणजे सगळंच झालं हो. काय काय झालं मग बघा, त्याच्यामध्ये स्पीकिंग आलं, रीडिंग आलं. स्पीकिंग म्हणजे बोलणे, फ्लुएंटली बोलणे. बऱ्याच जणांचा हाच व्हाय असतो की मला इंग्लिश यासाठी आलं पाहिजे, मला फ्लुएंटली बोलता आलं पाहिजे, मला बोलण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तर इंग्लिश स्पीकिंग आलं, बोलणे, रीडिंग, वाचणे. रीडिंग म्हणजे फक्त नुसते वाचणं नाही, वाचून अर्थ समजला पाहिजे, प्रॉपर इंग्लिशमध्ये रीड करता आलं पाहिजे. त्यानंतर लिसनिंग, समोरचं काय बोलतोय ते समजलं पाहिजे, कॅप्चर झालं पाहिजे, जसं मराठीमध्ये समजतंय. त्यानंतर महत्त्वाचं रायटिंग, रायटिंग सुद्धा जमलं पाहिजे. रायटिंग म्हणजे बघून नाही, कॉपी करून नाही आहे, मनानं विचार मांडता आले पाहिजेत. लिहावं लागतं आपल्याला बऱ्याच ठिकाणी, प्रोफेशनल ठिकाणी ऑफिशियली लिहावं लागतं, लेटर मेल्स लिहावं लागतात. मग तुमचं स्पीकिंग, रीडिंग, लिसनिंग, रायटिंग 4 महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि सोबतच ग्रामर. ग्रामर नाम तो सुना होगा ना, ग्रामर. बऱ्याच जणांना ओळखीचा असेल ग्रामर किंवा बऱ्याच जणांचा विलन सुद्धा ग्रामर असतो. तर हा ग्रामरचा पार्ट सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करतोय, प्रॅक्टिकल ग्रामर. ओके. आणि सोबतच ग्रामर बरोबर होकॅबलरी. होकॅबलरी सुद्धा आताच्या घडीचा सर्वात महत्त्वाचा शब्द की सर माझी होकॅबलरी कमी आहे. बरेच जण मला विचारतात. मग होकॅबलरीमध्ये सुद्धा याच्यावरती काम होतंय. होकॅबलरी म्हणजे शब्दसंग्रह. आता सांगायला गेलं तर बऱ्याच गोष्टी आहेत, बरेचसे पॉईंट्स याच्यामध्ये कव्हर होतात. पण मी एका लाईनमध्ये तुम्हाला सांगेन, इंग्लिश 100% डेव्हलप होणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक येतात. एकदा भाषा 100% झाली की सगळ्या गोष्टी येतात. तरी पण मी नावं घेऊन तुम्हाला सांगितलं. अजून एक शब्द राहिला, फ्लुएन्सी आणि कॉन्फिडन्स. फ्लुएन्सी आणि कॉन्फिडन्सवरती सुद्धा आपण काम करतो, ओव्हरऑल इंग्लिशवरती काम करतो. आणि समजा मी तुमचं इंग्लिश 100% डेव्हलप केलं, 1 सेकंड इमॅजिन करा, झालं तुमचं डेव्हलप. पण काय उपयोग हो, ते इंग्लिश तुम्हाला जमलं पण तुम्हाला ते वापरताच आलं नाही, किंवा त्याचा प्रॅक्टिकलमध्ये, कम्युनिकेशनमध्ये तुम्ही यूज करू शकला नाही. म्हणून नुसतं इंग्लिश इम्पॉर्टंट नाही आहे. नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण याच्यामध्ये याची टॅगलाईन तुम्ही वाचली असेल, इंग्लिश डेव्हलपमेंट विथ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असा हा कोर्स आहे. म्हणजे इंग्लिश तर आपण डेव्हलप करायचंच आहे, पण ते आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, आपल्या नसानसामध्ये भिनवायचं आहे, ते वापरता आलं पाहिजे. आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. पर्सनॅलिटी म्हणजे बाहेरची म्हणत नाहीये मी, आउटर नाहीये, इनर पर्सनॅलिटी, आपला माइंडसेट. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमधले अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत, तर पहिलं म्हणजे कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेट करता आलं पाहिजे. जे इंग्लिश तुम्ही शिकलाय, जे तुम्हाला इंग्लिशचं ज्ञान घेतलंय, ते बोलता जर आलं पाहिजे 4 चौघामध्ये. हल्ली मराठीचं ज्ञान सुद्धा आहे आपल्याला, 100% मराठी बोलता येतं. पण प्रोफेशनली बोलताना आपण स्ट्रगल करतो, कॉन्फिडन्स येत नाही. मराठीमध्ये ही बोंब आहे. मराठी येत असून 4 चौघांमध्ये, ऑफिशियल इंटरव्ह्यूजमध्ये, ऑफिशियल मीटिंग्समध्ये प्रोफेशनली आपल्याला बोलता येत नाही. आणि इंग्लिशची तर काय बॉम्ब आहे. म्हणजे इथं 2 चॅलेंजेस आपल्यासाठी आहे. फक्त इंग्लिश येऊन उपयोगाचं नाही, इंग्लिश तर आलं पाहिजे, हे पहिलं चॅलेंज आहे. आणि त्याबरोबर ते वापरता आलं पाहिजे, यूज करता आलं पाहिजे. म्हणून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा खूप मोठा रोल आहे. त्याच्यामध्ये पब्लिक स्पीकिंग आलं. पब्लिकमध्ये स्पीकिंग म्हणजे लोकांसमोर बोलता आलं पाहिजे, कम्युनिकेट करता आलं पाहिजे, प्रेझेंटेशन स्किल, प्रेझेंटेशन देता आलं पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येकाला याची गरज लागते प्रेझेंटेशन द्यायला. अगदी साधा मार्केटमधील भाजी विक्रेता सुद्धा त्याच्या भाजीचं प्रेझेंटेशन देत असतो. मी सुद्धा आपल्याला प्रेझेंटेशनच देतोय. आणि प्रत्येक ठिकाणी अगदी विद्यार्थी, तुम्ही जरी विद्यार्थी असाल, जॉब करणार असाल, बिझनेस करणार असाल, प्रत्येक जीवनाच्या पॉईंटवरती तुम्हाला प्रेझेंट करावं लागतं काहीतरी, कुठली तरी आयडिया किंवा स्वतःला किंवा काही गोष्टी आपल्याला प्रेझेंट कराव्या लागतात. त्यासाठी प्रेझेंटेशन स्किल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. ओके, आपला माइंडसेट कसा असला पाहिजे. इंटरव्ह्यू स्किल्स सगळ्यात ट्रेंडिंग, ज्याच्यासाठी या कोर्सला खूप मोठी मागणी आहे. तुम्ही जॉब करणारे असाल, बिझनेस करणारे असाल, इंटरव्ह्यूमध्ये जॉब करणारे खास करून बऱ्याचदा आपण स्ट्रगल करतो. किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षा जर करणारे असाल तर इंटरव्ह्यूमध्ये बरेच लोक स्ट्रगल करतात इंग्लिशमुळे. तर इंटरव्ह्यूसाठी सुद्धा ह्याच्यावरती काम केलं जातं. म्हणजे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आल्या. मग थोडक्यामध्ये मी तुम्हाला जर एका लाईनमध्ये सांगायला गेलो तर इंग्लिश डेव्हलपमेंट विथ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज नाही. म्हणजे तुमचा व्हाय जरी एक असला की तुम्हाला फक्त एक गोष्ट पाहिजे की सर आम्हाला फक्त स्पीकिंग पाहिजे, आम्हाला इंटरव्ह्यू पाहिजे, तर तुम्ही आला एका गोष्टीसाठी, पण तुम्हाला मिळतील एवढे 10 ते 11 स्किल सगळे मिळणार आहेत. आणि हे आता फक्त एवढेच लिहिलेत मुख्य आहेत म्हणून. याच्या पलीकडे जाऊन अजून भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहीत पण नसतील कदाचित. त्यामुळं हे इंग्लिश डेव्हलप, हा बी मास्टर ऑफ इंग्लिश हा एक असा कोर्स आहे की जो फक्त स्पीकिंगवर, फक्त इंटरव्ह्यूवरती काम करत नाही. तो ओव्हरऑल होलिस्टिक कोर्स आहे, रूट्सवरती काम करतो.
अशा रूट्सवरती काम करतो की अशा पद्धतीनं तो वृक्ष वाढला जातो की त्याची भरपूर फळं तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे तुम्ही इथं एक स्किल शिकणार नाही, मल्टिपल स्किल्स शिकणार आहात. तुमचं माइंड ग्रूम होणार आहे. हा कोर्स, या कोर्स नंतर तुमचं जीवन बदलणार आहे, तुमचा माइंडसेट बदलणार आहे. ओके, तर या कोर्सबद्दल मी आपल्याला थोडक्यात पॉईंट सांगितले, त्याची थोडीशी माहिती मी आपल्याला सांगितली. आपल्या डोक्यामध्ये आणखी काही प्रश्न राहू नयेत, पहिल्याच दिवशी मी हे क्लिअर केलं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, हा कोर्स सुरुवातीला, आता कोर्सची थोडीशी मी पुढची जर्नी तुम्हाला सांगतो. हा कोर्स मी जसं मगाशी म्हटलं, माझा रिसर्च होता, त्या रिसर्चला मी 3 महिन्याच्या कोर्समध्ये कंप्लीट केलं. साधारण याला 2 ते 3 वर्ष झाली. आणि 2 ते 3 वर्षापूर्वी सुरुवातीला मी हा कोर्स ऑफलाईन पद्धतीनं रन करत होतो. सुरुवातीला 1-2 वर्ष मी ऑफलाईन पद्धतीनं हा कोर्स घेतला. खूप चांगले अमेझिंग रिझल्ट्स आले सुरुवातीला विद्यार्थ्यांना. माझ्या गावामध्ये, शहरामध्ये मी हा कोर्स रन केला. खूप फेमस होऊ लागला कोर्स. मुलांचे पण रिझल्ट्स लवकर येऊ लागले. विद्यार्थी, हर वयोगटातले विद्यार्थी हा कोर्स करत होते. त्यानंतर बऱ्याचशा शाळा कॉलेजेसनी पण हा उपक्रम आपल्या कोर्सचा राबवला. क्लासेसनी पण हा उपक्रम त्यांच्या क्लासेसमध्ये, अकॅडमीमध्ये राबवायला सुरुवात केली. सुरुवातीला 2 वर्षांपूर्वीची कहाणी मी आपल्याला सांगतोय. आणि त्यावेळी हा जो कोर्स आहे त्याचं यश मला भरपूर आलं. पण एक खंत माझ्या मनामध्ये त्या 2 वर्षामध्ये सारखी येत होती की आपला कंटेंट चांगला आहे, कोर्स चांगला आहे, इफेक्टिव्ह आहे, फक्त तो माझ्या शहरापुरताच मर्यादित राहायला लागला आहे. म्हणजे रिझल्ट यायला लागलेत लोकांना, ठीक आहे, पण माझ्या शहरापुरता, तासगावपुरता, 2-3 गावांपुरता हा कोर्स मर्यादित आहे. आणि त्याच वेळी माझ्या मनामध्ये हा विचार आला की याची गरज फक्त माझ्या शहरापुरती नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत, स्टुडंटपर्यंत या कोर्सची गरज आहे. आणि ऑफलाईन ते पॉसिबल नव्हतं, म्हणून हा कोर्स सर्वांसमोर आणणं गरजेचं होतं. म्हणून मी त्यावेळी निर्णय घेतला. मी ऑफलाईन त्यावेळी बंद केलं. आणि सर्वांसमोर जर पोहोचायचं असेल तर हल्ली डिजिटलचा यूज केला पाहिजे. सर्वांनाच माहिती आहे, तुम्ही आम्ही आता डिजिटल मोडमधूनच समोर आलेलो आहोत. आणि म्हणून मी डिजिटल होण्याचा निर्णय घेतला. आणि साधारण एक 5-6 महिन्यापूर्वी मी माझा संपूर्ण कोर्स डिजिटलमध्ये कन्वर्ट केला आहे. आणि ते करण्यासाठी आणि तो प्रोफेशनलपणे करता यावा यासाठी मी एक मोठा निर्णय घेतला. प्रोफेशनल हे जर करायचं असेल तर डिजिटल स्टुडिओ वगैरे या गोष्टी लागतात. आणि म्हणून मी एक मोठा निर्णय घेतला. 5-6 महिन्यापूर्वी आमच्या शहरामध्ये प्रथमच एक नवीन प्रयोग मी केला. आमच्या भागातला पहिला, प्रथम अव्वल दर्जाचा, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला असा डिजिटल स्टुडिओ सेटअप मी बनवून घेतलेला आहे. आमच्या घरामध्येच तो बनवलेला आहे. एक असा स्टुडिओ ज्याच्यामध्ये हर प्रकारे व्हिडिओ शूट्स करता येतात, म्हणजे डिजिटल पद्धतीनं व्हिडिओ शूट्स वगैरे करता येतात. आणि त्यामधला हा टेक्नॉलॉजीने युक्त असा अव्वल दर्जाचा स्टुडिओ आपण बनवलेला आहे. आणि या भागातील आपला फर्स्ट आहे, आदर्श अव्वल स्टुडिओ आहे. आणि त्या स्टुडिओच्या माध्यमातून आपल्याला डिजिटल कनेक्ट होता येतं आणि छोट्याशा जागेतून आपण अगदी जगापर्यंत पोहोचू शकतो. आणि त्यासाठी स्टुडिओचं रिझन हेच होतं की मला हा कंटेंट जगासमोर पोहोचवायचा होता. म्हणून मी स्टुडिओची निर्मिती केली. आणि त्यानंतर या स्टुडिओच्या माध्यमातून माझा संपूर्ण 3 महिन्याचा कोर्स मी डिजिटलमध्ये कन्वर्ट केला, ऑनलाईन शिफ्ट केला. कंटेंट ऑलरेडी रेडी होता माझा, तो कंटेंट फक्त आता डिजिटली शिफ्ट झाला. आणि साधारणपणे 2 ते 3 महिन्यांपूर्वी हा कोर्स मी डिजिटली लॉन्च केला. आणि या स्टुडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा या डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मला अभिमानानं आणि आनंदानं असं सांगावंसं वाटतं की या कोर्सला म्हणजे हा पॉईंट मला अधोरेखित करायचा होता. म्हणून मी थोडीशी स्टोरी आपल्याला सांगितली. बाय द वे, राहता अजून एक मुद्दा राहिला की तुम्ही जर आपल्या भागातले असाल किंवा कधी आमच्या एरियामध्ये आलात, तासगावमध्ये मी राहतो, सांगली जिल्ह्यातील, तर नक्कीच आमच्या स्टुडिओला भेट देऊ शकता. आमच्या स्टुडिओला आत्तापर्यंत मोठमोठे शिक्षक, प्राध्यापक, सर्वांनी, मोठमोठ्या लोकांनी भेटी दिलेल्या आहेत. एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण सुरू केलेला आहे. त्यामुळे तुम्ही इंटरेस्टेड, म्हणजे तुम्ही कधी आमच्या भागामध्ये आलात किंवा इथले असाल तर निश्चितच आमच्या स्टुडिओला भेट देऊ शकता. स्टुडिओ इज नॉट इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. स्टुडिओ महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही एक पहिलं लेक्चर आहे, एक हक्काचे विद्यार्थी आहे म्हणून एक पर्सनल मी सांगितलं स्टुडिओ वगैरे, पण स्टुडिओ महत्त्वाचा नाही आहे. मी स्टुडिओ केला वगैरे ही मोठी गोष्ट नाही आहे तुमच्यासाठी ना माझ्यासाठी. मोठी गोष्ट कोणती आहे? हा कंटेंट आहे, हा कोर्स आहे. कारण याच्यामधूनच मला प्रेरणा मिळाली की हा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, हा डिजिटल माध्यमातून पोहोचला पाहिजे. आणि म्हणून मी या संपूर्ण 3 महिन्याच्या कंटेंटला डिजिटली कन्वर्ट केलं आणि डिजिटल एक 3 ते 4 महिन्यांपूर्वी डिजिटली लॉन्च करायला सुरुवात केली. आणि यामुळं महत्त्वाची लाईन मला अधोरेखित करायची आहे. आणि या सर्व गोष्टींमुळं आपला कोर्स डिजिटल असल्यामुळे याला कोणतीही प्रदेशाची मर्यादा नाही आहे. आणि तुम्ही कुठूनही हा कोर्स करू शकता. कारण घर बसल्या मोबाईलद्वारे ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये हा कोर्स असणार आहे. त्यामुळे प्रदेशाची कोणतीही मर्यादा नाही आहे. आता आपल्याकडे लांब लांबचे स्टुडंट आहेत, मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर. हे जर डिजिटल नसतं तर पॉसिबल झालं नसतं. त्यामुळं हे डिजिटलची पॉवर आहे. आणि त्यामुळं हा कोर्स आता संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. सुरुवातीला हा कोर्स आपण मराठीमध्ये रन करतोय, पुढे आपण हिंदीमध्ये सुद्धा रन करणार आहे.
त्यावेळी आपलं टार्गेट भारत असणार आहे, पण आता आपण महाराष्ट्राला टार्गेट करतोय. आणि तुम्ही सुद्धा बघा ना, आता तुम्ही कुठूनही बघत असाल, हे पॉसिबल झालं डिजिटलमुळं. आणि मोबाईलचा एक सकारात्मक उपयोग त्यासाठी होतो. आपल्या मोबाईलवरून तुम्ही अटेंड करू शकता हा कंटेंट, हे नॉलेज घेऊ शकता. हे झालं प्रदेशाचं. आणि प्रदेशानंतर महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचा मुद्दा, या कोर्सला तर तुमच्या डोक्यामध्ये असेल की सर कोणती वयाची अट आहे का, साधारण कोणतं वय असेल. तर एकतर मला पहिली गोष्ट क्लिअर करायची की भाषेला वयाचं बंधन नसतं. ओके, भाषेला वयाचं बंधन नसतं, त्यामुळे हा जो कोर्स आहे तो कोणीही करू शकतो. तुमचं वय कितीही असू दे, तुम्ही हा कोर्स करू शकता. तुमचं वय मॅटर करत नाही आहे इथं. आणि तुम्ही काय कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करता ते सुद्धा मॅटर करत नाही. तरी पण मला एक लाईन म्हणजे एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे. असं जरी असलं तरी मी कमीत कमी 14+ विद्यार्थ्यांना टार्गेट करतो. म्हणजे 14+, 14च्या खाली आपण टार्गेट करत नाही विद्यार्थ्यांना. याचं कारण पण आहे, कारण 14च्या खाली म्हणजे साधारण 8वीच्या खालील विद्यार्थ्यांना आपण अलाउड करत नाही कोर्स. कारण याचं रिझन असं आहे की त्या मुलांची मॅच्युरिटी म्हणा किंवा इंग्लिशची गरज म्हणा, या गोष्टी एवढ्या परिपक्व नसतात, किंवा त्यांची बसण्याची, मोबाईलसमोर बसण्याची कॅपॅसिटी, या सगळ्यांचा विचार करून कमीत कमी 14 ते 16+ आपण टार्गेट करतो. पण त्यानंतर वयाचं कोणतंही बंधन नाही आणि क्षेत्राचं सुद्धा कोणतंही बंधन नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल, तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, गृहिणी असाल, हर वयोगटातील हर क्षेत्रातले विद्यार्थी आपल्याकडे आहेत. जॉब करणारे विद्यार्थी आहेत, बिझनेस करणारे आहेत. जॉब आणि बिझनेस करणाऱ्यांची तर खूप मोठी डिमांड आहे इंटरव्ह्यू स्किलसाठी, फ्लुएन्सीसाठी, इंग्लिश स्पीकिंगसाठी, आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते विद्यार्थी आपल्याकडे आहेत. त्यानंतर तुम्ही जर कॉलेजचे विद्यार्थी आहात किंवा स्कूलचे विद्यार्थी असाल, 9वी 10वीचे, 11वी 12वीचे, तुम्ही करू शकता. यामुळे 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना ड्युअल बेनिफिट आहे. तुमच्या स्कूलमधला इंग्लिशचा विषय पण सॉर्ट आउट होईल, कारण इंग्रजी भाषा जर तुम्हाला आली तर विषय ऑटोमॅटिक सॉल्व्ह होणार आहे. आणखी एक गोष्ट अधोरेखित करतोय की हा विषय नाही आहे, भाषा आहे. भाषा जर तुम्हाला जमली तर विषयसुद्धा जमेल आणि लाईफचा विषयसुद्धा सॉल्व्ह होईल. त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स करणारे, जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करणारे असाल तर तुम्हाला सुद्धा डबल फायदा आहे. तुम्हाला इंग्लिशचा ग्रामरसाठी पण बेनिफिट होईल आणि लाईफमध्ये सुद्धा याचा फायदा आहे. त्यानंतर जर तुम्ही गृहिणी असाल, बऱ्याच गृहिणींनी सुद्धा हा कोर्स जॉईन केलेला आहे. गृहिणीसुद्धा आपली भाषा परिपक्व करू शकतात घर बसल्या. त्यानंतर सांगायला आवडेल, बरेचसे टीचर्ससुद्धा आहेत. जर तुम्ही टीचर असाल तर तुम्ही सुद्धा हा कोर्स करू शकता. बऱ्याच इंग्लिश टीचरनी सुद्धा हा कोर्स जॉईन केलेला आहे. तुम्हाला ऐकताना थक्क व्हाल तुम्ही, एक वेगळं वाटेल. याचं रिझन असंच आहे की हे जे इंग्रजी आहे ते खूप वेगळं आहे, हे भाषा आहे. त्यामुळे जरी तुम्ही इंग्लिश टीचर असाल, जरी कोणत्याही भाषेचे शिक्षक असाल, तुम्ही सुद्धा हे नॉलेज घेऊ शकता. ऑलरेडी माझ्याकडे भरपूर इंग्लिश टीचर्सनी सुद्धा हा कोर्स जॉईन केलेला आहे, कारण पूर्णपणे वेगळा असा नॉलेज आहे हे. त्यानंतर मी जसं सांगितलं तुम्हाला की क्षेत्राचं कोणतंही तुम्हाला बंधन नाही आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल, हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आता आहे वेळ. वेळेचं सुद्धा याच्यामध्ये बंधन नाही आहे. टाइम फ्रीडम सुद्धा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. ते पण मी आपल्याला सांगतो. याचं रिझन असं की आपला जो कोर्स आहे तो लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये होतो. म्हणजे जसं आता तुम्ही लाईव्ह अटेंड करता किंवा रेकॉर्डेड करत असाल, रेकॉर्डेडमध्ये सुद्धा हा कोर्स आता रेकॉर्ड होत आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे लाईव्हमध्ये सुद्धा आपण लेक्चर घेतो आणि तेच लेक्चर आपण रेकॉर्डेडमध्ये करतो. मग बऱ्याच जणांना कसं असतं, लाईव्हमध्ये वेळ मिळत नाही, त्यामुळे ते रेकॉर्डेडमध्ये जॉईन करतात आणि त्यामुळे कंटेंट मिस होत नाही. म्हणजे सगळे लेक्चर रेकॉर्डेड होतात. आणि माझा अनुभव सांगायला गेला तर 20%, 10 to 20% लोक फक्त 80 to 90% हल्लीच्या काळामध्ये रेकॉर्डेडला लोक पसंती देतात. कारण हर वयोगटातले विद्यार्थी असतात, जॉब करणारे असतात, काही बिझनेस करणारे असतात, प्रत्येकाच्या वेळा वेगळ्या असतात. लाईव्हला कधी कधी आपली वेळ मॅच होत नाही, त्यामुळे बरेच जण रेकॉर्डेड या फॅसिलिटीचा सुद्धा फायदा घेतात. त्यामुळे कंटेंट मिस होत नाहीये. आणि ॲट द एंड लाईव्ह रेकॉर्डेड डझंट मॅटर. व्हॉट मॅटर? रिझल्ट मॅटर करतो. आपण काय रिझल्ट घेतोय. त्यामुळे लाईव्ह म्हणा, रेकॉर्डेड म्हणा, ऑफलाईन म्हणा, ऑनलाईन म्हणा, ही आपणच आपल्याला दिलेली कारणं आहेत. त्यामुळे बरेच जण म्हणत असतात मला ऑफलाईन करायचं आहे, मला ऑनलाईन करायचं आहे. बरेच जणांना लाईव्ह आवडतं, बरेच जणांना रेकॉर्डेड आवडतं. पण माझे कायम फेमस लाईन आहे, मी प्रत्येकाला हेच सांगतो की तुम्ही लाईव्ह करताय, रेकॉर्डेड करताय, डझंट मॅटर. तुम्ही ऑफलाईन करताय, ऑनलाईन करताय, डझंट मॅटर. व्हॉट मॅटर? व्हॉट काइंड ऑफ रिझल्ट यू विल गेट, इट मॅटर्स अ लॉट. त्यामुळे रिझल्ट मॅटर करतो आणि तो आपण प्रोव्हाइड करतो याच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्ही लाईव्ह करणार असाल, लाईव्ह करू शकता. रेकॉर्डेड असेल तर तुमच्या वेळेनुसार करू शकता. आणि लाईव्ह जरी केला तरी सुद्धा तुम्ही रेकॉर्डेड करू शकता. परत एकदा जर तुम्हाला रिव्हिजन करायची असेल, आणि रेकॉर्डेडमध्ये तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करू शकता. तुमच्या स्पीडनुसार, तुमच्या ॲडजस्टनुसार लेक्चर्स कंप्लीट करू शकता. ते फ्रीडम, टाईम फ्रीडम तुम्हाला याच्यामध्ये मिळते. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा,
आता बरेच जणांना भीती वाटत असेल मनामध्ये की सर माझं इंग्लिश तर असं आहे, माझे हे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आहेत. तर मी तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स अजिबात विचारणार नाही. तुमचा कोणताही प्रॉब्लेम असू दे तो तुमच्या मनामध्ये ठेवा आणि तो थोडे दिवस विसरून जा. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम याच्यामध्ये निश्चितच सॉल्व्ह होणार आहे. कारण तुमचा जेवढा प्रॉब्लेम आहे ना त्याच्यात 10 पटीनं 100 पटीनं मोठं नॉलेज तुम्ही घेणार आहात. सगळे तुमचा प्रॉब्लेम तर सॉल्व्हच होईल. म्हणजे तुम्ही जो व्हाय घेऊन आलाय की नाही, व्हाय असेल ना तुमचा इंग्लिश शिकण्यामागचा, कोणता व्हाय, कोणता ना कोणता व्हाय असेल की मला स्पीकिंग करायचं आहे, मला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे, वॉट एव्हर काही तुमचा व्हाय असेल, तो व्हाय तुमचा कंप्लीट होईलच होईल. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा तुम्हाला भरपूर असं नॉलेज मिळणार आहे. तुमचा प्रॉब्लेम तर खूप 1% आहे, तो तर सॉल्व्ह होणारच आहे याच्यामध्ये. त्यामुळं तुमचं इंग्लिश आता कितीही टक्के असू दे ते तुम्ही डोक्यातनं काढून टाका. कारण आपण शून्यापासून तयारी करतोय, 0 पासून 100 पर्यंत. त्यामुळे तुम्ही कितीही स्ट्रगल करत असाल तर तुम्हाला तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. कितीही वीक इंग्लिश तुमचं असू दे आणि कितीही कन्फ्युजन, कितीही भीती तुमच्या मनामध्ये निर्माण असू दे, कारण आपण शून्यापासून याच्यामध्ये काम करतोय. त्यामुळे अगदी 100% इंग्लिश डेव्हलपमेंटचं काम याच्यामध्ये होणार आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, आपण याच्यामध्ये रिझल्ट ओरिएंटेड काम करतोय. म्हणजेच रिझल्ट 100% गॅरंटेड रिझल्ट याच्यामध्ये आहेत. याच्यामागं मी तुम्हाला एक आश्वासन किंवा एक याचं रिझन तुम्हाला सांगतो. कारण कसं असतं, आपल्या जवळची एखादी प्रिय वस्तू असते ना, प्रिय गोष्ट असते, ती जर तुमच्याकडनं काढून घेतली तर तुम्हाला किती वाईट वाटेल. एक सेकंड विचार करा, वाईट वाटेल की नाही. किंवा जर ती गोष्ट आपण दुसऱ्याला दिली आपल्या मनाविरुद्ध तर कसं वाटतं. तर तुम्हाला उदाहरणार्थ समजावून सांगतो, बी मास्टर ऑफ इंग्लिश हा एक कोर्स नाही आहे, हा फक्त कंटेंट नाही, हे एक इमोशन्स आहेत. हे मी स्वतः क्रिएट केलेलं काहीतरी एक मोठी गोष्ट आहे. त्यामुळं ती मला तुमच्या हाती सोपवताना, तुम्हाला हे नॉलेज देताना, 7 वर्षांचं नॉलेज 3 महिन्यामध्ये देताना मला काहीतरी वाटत असणार आहे की नाही. आणि म्हणून माझी एकच अपेक्षा असते की एवढं वर्षांचं नॉलेज मी तुम्हाला फक्त 3 महिन्यांमध्ये कमी दिवसांमध्ये द्यायला लागलोय, तर तुमच्याकडनं रिझल्ट्स मला पाहिजेत. आणि म्हणून तुमच्याकडनं रिझल्ट्स काढून घेण्याची जबाबदारी स्वतः माझी असते. म्हणजे तुमच्या रिझल्टची जेवढी तुम्हाला काळजी नसेल तेवढी काळजी मला असणार आहे. मी तुमच्याकडनं ते रिझल्ट काढून घेणार आहे. कारण हा फक्त कोणताही बिझनेस नाही आहे, कोर्स नाही आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मी याला मोहीम म्हणतोय. एक मोहीम आहे आणि एक मोठी अशी क्रांती आहे, एक मोठा विचार आहे बी मास्टर ऑफ इंग्लिश. त्यामुळे रिझल्ट ओरिएंटेड आपण काम करतोय. आणि 3 महिन्यांचा जरी कोर्स असला तरी मार्क माय वर्ड्स, माय प्रॉमिस इज दॅट 3 महिने तुम्हाला वाट बघावी लागत नाही. कारण या कोर्सचा मोठमोठा सिलेबस, बऱ्याच गोष्टी मी कमीत कमी कालावधीमध्ये कव्हर केल्यात. कारण मला असं वाटतं की मला 7 वर्ष लागली, तुम्हाला 3 महिने तर का लागावीत. असं थोडीच आहे की 3 महिन्याचा कोर्स केला आणि 3 महिन्यानंतर रिझल्ट यायला पाहिजे, असं थोडीच लिहून दिलंय कुठं. नो, या कोर्सचे रिझल्ट तुम्हाला 7व्या 8व्या 9व्या 10व्या म्हणजे असं आता म्हणू शकत नाही मी. तसं बघायला गेलं तर पहिल्या दिवशीपासूनच रिझल्ट्स आहेत. पण खरं एक असा आकडा जर तुम्हाला सांगायला गेलो तर मी तुम्हाला प्रॉमिस करतो की फक्त 21 दिवसांमध्ये, मार्क माय वर्ड्स, 21 डेज, 21 दिवसांमध्ये तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल, जरी 3 महिन्याचा कोर्स असला तरी. कारण 21 दिवसांमध्ये मी सगळा माझा सिलेबस वगैरे कव्हर केलेला आहे या कोर्सचा. आणि ज्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत, म्हणजे 21 दिवसांमध्ये या कोर्सचा रिझल्ट आहे. या कोर्सची टॅगलाईनच अशी आहे, मी काही लपवून ठेवत नाही, काही असेल ते स्पष्ट तुमच्याशी बोलतोय की या कोर्सची टॅगलाईनच अशी आहे की 100% रिझल्ट्स इन जस्ट 21 डेज. खरं बघायला गेलं तर मला हे सांगताना आणि तुम्हाला हे ऐकताना सोपं वाटलं असेल कदाचित, कारण खूप कमी सेकंदामध्ये हे बोललो आणि कमी सेकंदामध्ये तुम्ही ऐकलात. पण खरं बघायला गेलं तर याच्या मागं विचार करण्यासारखी खूप मोठी गोष्ट आहे. कारण आतापर्यंत एवढी वर्ष, आता तुमचं वय काही असेल, 30 असेल, 40 असेल, 20, 15, काही तुमचं एज असेल, मॅटर करत नाही. आत्तापर्यंत इंग्लिशमध्ये 1% तरी फरक पडला का. तेवढंच राहिलं ना, कितीही प्रयत्न केले तेवढंच राहिलं. आणि एखादा व्यक्ती, एखादा कंटेंट, एखादं नॉलेज जर 21 दिवसांमध्ये तुम्हाला 100% रिझल्ट देणार असेल तर ही गोष्ट मिरॅक्युलस आहे. हे लाईफ चेंजिंग असणार आहे. सडनली 21 दिवसांमध्ये, आत्ता इथं होतो 22 वर आणि सडनली 21 दिवसात 100 झालो. लाईफ चेंजिंग आहे, मिरॅक्युलस आहे. मग हे असं कसं होऊ शकतं. बरेच जण म्हणतील कसं काय एवढं फास्ट शक्य आहे. ॲक्च्युली हे फास्ट नाही आहे. 21 दिवस जरी असले ना, 7 वर्षांचा कंटेंट आहे, तो बसवला आहे आपण त्याच्यामध्ये, कमी कालावधीमध्ये तुम्हाला दिला आहे. त्यामुळे तुम्ही किती लकी आहात की एवढ्या वर्षांची मेहनत एखादा व्यक्ती करतोय, रिसर्च करतोय आणि 21 दिवसांमध्ये तुम्हाला याचा लाभ मिळतोय. ओके, तर हे मला इथं अधोरेखित करायचं होतं. सो रेडी फॉर दॅट अमेझिंग 100% रिझल्ट. ओके, आता हे थोडंसं, गिव्ह मी 1 सेकंड, आय एम रीडिंग सम चॅट बॉक्स, सम मेसेज, गिव्ह मी 1 सेकंड. आणि आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आता आपण लेक्चरच्या थोडंसं एंडकडे येतो. इंट्रोडक्शन लेक्चर आहे. त्यामुळं कसं आहे माहिती आहे का, आता बऱ्याच जणांना तुम्हाला असं वाटलं असेल की पहिलंच लेक्चर आहे, सरांनी काही शिकवलं नाही वगैरे. कारण पहिलं लेक्चर खूप इम्पॉर्टंट असतं. कारण बरेच जण तुम्ही कदाचित मला ओळखत असाल नसाल, कोर्सला ओळखत असाल नसाल, म्हणून मी पहिल्या इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये
तुम्हाला जे काही प्रश्न येतील ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. कोर्सबद्दल सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, कोणासाठी असणार आहे, काय होणार आहे, सगळ्या गोष्टी कव्हर केल्या आहेत. माझी ओळख सांगितलेली आहे. ओके, या सगळ्या फॉर्मॅट कसा असणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि पुढे कळणार आहेत तुम्हाला. आणि उद्यापासून मात्र आपण ॲक्च्युली प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मिळणार आहे. बऱ्याचशा गोष्टी नवीन तुम्ही शिकणार आहात. ओके, इंग्लिशबद्दलच नाही तर पूर्ण माइंडसेट तुमचा बदलणार आहे. आणि आता मी तुम्हाला एक महत्त्वाचं ॲज अ स्टुडंट आता तुम्ही आमचे झालाच आहात, एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की बी मास्टर ऑफ इंग्लिश हा फक्त कोर्स नाही आहे. लक्षात घ्या, मी याला कायम कोर्स नाहीच म्हणत, मी याला मोहीम म्हणतो. एक मोहीम आहे, एक मोठा विचार आहे. आणि माणसानं आयुष्यामध्ये मोठा विचार करायला शिकलं पाहिजे. तुम्ही सुद्धा तो मोठा विचार करायचा आहे, इंग्रजीकडे एक भाषा म्हणून बघायचं आहे. आणि हा जो मोठा विचार आहे, ही जी मोहीम आहे, मी मगाशी जसं म्हटलं माझ्या सुरुवातीच्या पॉईंट्समध्येच मी म्हटलं होतं की भारतामधील आणि महाराष्ट्रातील एखाद्या देशातील 90%हून अधिक जनतेला इंग्लिश जमत नाही आहे. खूप मोठी धक्कादायक शॉकिंग फॅक्ट आहे ना. मग का आहे तर शिकवण्याच्या पद्धतीमुळे आहे. आणि आता आपण एवढं लकी आहोत की आपल्याकडं एवढी या संशोधनामधनं नवीन शोध लागलेली एवढी आधुनिक अशी सायंटिफिक पद्धत आपल्याकडे आहे, ज्याचा कोर्स बनलेला आहे, ज्याचं नाव आहे बी मास्टर ऑफ इंग्लिश. आणि त्या पद्धतीमध्येच एवढं सामर्थ्य आहे की आपण त्या 90% लोकांचं इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकतो, 100% डेव्हलप करू शकतो. बाकी कोणत्याही मेथडमध्ये हे सामर्थ्य नाही आहे. मी ऑलरेडी रिसर्च केला, संशोधन केलं, त्यात मी बघितलं की कोणाच्या मेथड्स कशा आहेत. सगळ्या पद्धतींवर अभ्यास केल्यानंतर मी एक स्टेटमेंट आपल्याला अभिमानानं सांगतोय की त्या मेथडमुळेच 90% लोकांचं इंग्लिश डेव्हलप होऊ शकणार नाही आहे आणि होणार पण नाही आहे. ते सामर्थ्य फक्त आपल्या मेथडमध्ये आहे. माझं स्वतःचं त्यामुळे डेव्हलप झालं आणि हे 90% लोकांचा म्हणजे माझं एक स्वप्न आहे, मी एक विजन. आता तुम्ही हक्काचे विद्यार्थी झालाय त्यामुळं मी तुम्हाला फ्रँकली सांगतोय की हा फक्त कोर्स नाही आहे, हा फक्त बिझनेस नाही आहे, तर त्याच्या पलीकडे जाऊन खूप मोठा विचार आहे. याचं रिझन असं आहे की माझं एक स्वप्न, एक विजन आहे, एक मोहीम आहे, एक मिशन आहे. काय आहे की महाराष्ट्रातला आणि भारतातला तो जो 90%चा दुर्दैवी आकडा आहे ना, तो आकडा कमी करण्याची क्षमता फक्त आणि फक्त आपल्या मेथडमध्ये आहे. मग तो आपल्यापर्यंत का मर्यादित ठेवा. म्हणून मी आपल्याला असं म्हणतोय, म्हणजे हे माझं मिशन आहे. म्हणजे आपण जनरली म्हणतो ना की एज्युकेशन सिस्टीम अशी आहे तशी आहे, नावं ठेवतो बऱ्याच वेळा. इंग्लिशमध्ये तर किती कल्याणच आहे एज्युकेशन सिस्टीममध्ये. मी असं नाही म्हणणार की मी संपूर्ण एज्युकेशन सिस्टीम बदलू शकतो, इंग्लिश लँग्वेजचं भारतातलं महाराष्ट्रातलं सगळे कायदे बदलू शकतो. नो, असं नाही म्हणणार. पण ते बदलण्याच्या दृष्टीने 1% तर देऊ शकतो ना माझा. मग तोच हा प्रामाणिक प्रयत्न आहे. ही जी 7 वर्षांची मेहनत आहे ना, हा जो कंटेंट आहे ना, तोच एक प्रामाणिक प्रयत्न आहे की माझ्या या मोहिमेमुळं, माझ्या या चळवळीमुळं एक मोठी क्रांती होईल, एक शैक्षणिक क्रांती होईल, इंग्लिशमध्ये एक मोठी क्रांती होईल, एक सामाजिक कार्य होईल. आणि त्यामुळं इंग्लिशच्या दुनियेमध्ये 1% तरी चेंज येईल. आणि तो जो 90%चा आकडा आहे ना, म्हणजे मी माझा 1% देतोय, पण तो जो 90%चा दुर्दैवी आकडा आहे ना, तो थोडाफार जरी कमी झाला येणाऱ्या काही वर्षांमध्ये, म्हणजे बरेच लोक आपल्या कोर्समधून मास्टर झाले, इंग्लिशचे मास्टर झाले, तर तो आकडा कमी होईल निश्चितपणे. आणि तो आकडा कमी झाला तर खूप मोठं समाधान आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. खूप मोठं समाजकार्य असेल, ते एक शैक्षणिक क्रांती असेल. म्हणजे बदलाला सुरुवात 1% पासूनच होतो. आणि हे करण्याची क्षमता आपल्या कोर्समध्ये आहे. आणि यू आर व्हेरी लकी की तुम्ही या मोहिमेचा पार्ट आहात. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही फक्त कोर्सचेच पार्ट नाही आहेत, तर त्या मोहिमेचा सुद्धा भाग आहात. म्हणून मला तुम्हाला ॲज अ स्टुडंट, ॲज अ मोहिमेचे शिलेदार म्हणून अजून एक जबाबदारी तुम्हाला द्यायची आहे की मी जसं म्हटलं की या मोहिमेचा प्रसार आपल्याला करायचा आहे, तर हे तुम्ही तुमच्यापर्यंत मर्यादित नका ठेवू. तुम्हाला कुठल्या तरी ॲपद्वारे किंवा कोणतरी सांगितलं असेल, पण तुम्ही हे तुमच्याद्वारे इथंपर्यंत बघता, तर तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. हे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. मग खूप मोठी संधी आहे. बऱ्याच जणांना, भरपूर म्हणजे सर्वांनाच ही संधी आहे, लिमिटेड सीटसाठी आहे, पण तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त. ओके, त्यामुळं तुम्ही म्हणजे गरज असते. आता मी जर म्हटलं, काय माहीत तुम्हाला नसेल भविष्यामध्ये, तुम्हाला तर आहेच, पण बाकीच्या तुमच्या फ्रेंड्समध्ये, कॉन्टॅक्टमध्ये कोणाला तरी याची गरज असेल. आणि गरज ही असतेच, कारण जर तुम्ही 10 लोक वयनं उभे केलेत, तर त्यातले 8 ते 9 लोकांचा इंग्लिशची नीड आहे, गरज आहे. कारण रेशोच तो आहे 80-90%चा. त्यामुळे तुम्ही हे जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला हे कळलंय, तुम्ही तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. ओके, तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये, कॉन्टॅक्ट्समध्ये लोकांना सांगा, व्हॉट्सअपला तुम्ही शेअर करा. ओके, कारण शेअर करणं सुद्धा एक समाजकार्य आहे, जनजागृतीचं काम आहे. कारण एखाद्याद्वारे जर खरंच एखाद्याला इंग्लिशची गरज असली आणि तुमच्याद्वारे तो विद्यार्थ्याला हे कळलं, त्याची जर दुनिया बदलली, त्याचा माइंडसेट चेंज झाला, तर त्याचं खूप मोठं पुण्य आहे, पुण्याचं काम आहे. किती मोठं आत्मिक समाधान तुम्हाला मिळेल. तुम्ही पण हे कराच, शेअर सुद्धा करा तुमच्या फ्रेंड्समध्ये. एज गट, वयोगट याला मॅटर करत नाही. तुम्ही कोणत्याही वयोगटातील असाल, हे जास्तीत जास्त शेअर करा. आणि हे एक मोठं काय म्हणतो आपण,
जनजागृतीचं आणि शैक्षणिक क्रांतीचं कार्य असणार आहे, कारण याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली नसणार आहे आणि याच्यासारखं मोठं समाधान कुठलं नसणार आहे. ज्यावेळी तुम्ही स्वतः तर इंग्लिशचे मास्टर होणारच आहात, पण तुम्ही एखाद्याला मास्टर करण्याची धमक सुद्धा तुमच्यामध्ये आहे. हा चेंज तुम्ही आणू शकता. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, स्प्रेड करा हे. ओके, तर उद्यापासून ॲक्च्युअलमध्ये आपण बरंचसं प्रॅक्टिकल नॉलेज घेणार आहे. असं नॉलेज घेणार आहे की तुमची दुनिया बदलून जाणार आहे इंग्लिश. ओके, मग आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, इंग्लिश तर आपण करायचंच आहे, इंग्लिश 100% करायचंच आहे. पण एखाद्या गोष्टीला सुरुवात करण्याआधी आत्ता आपण नेमकं किती टक्के आहोत हे माहीत असणं गरजेचं आहे. मी मगाशी म्हटलं ना, तुमचं इंग्लिश नेमकं किती टक्के डेव्हलप आहे, कधी चेक केलं आहे, कोणी सांगितले आतापर्यंत नाही ना. तर उद्या आपण सायंटिफिकरित्या उद्या तुमचं इंग्लिश डे 2 मध्ये, उद्या म्हणजे डे 2 मध्ये दुसऱ्या लेक्चरमध्ये तुमचं इंग्लिश नेमकं किती टक्के डेव्हलप आहे हे चेक करणार आहोत. खूप पॉवरफुल अशी ती मेथड आहे. आणि सोबतच इंग्रजीला ठीक आहे मेथड चेक वगैरे झालं ठीक आहे, पण इंग्लिश 100% डेव्हलप करायचं आहे. पण इंग्लिश डेव्हलप करण्याआधी सुद्धा इंग्लिश म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? इंग्लिश म्हणजे काय, इंग्लिशचं सायन्स नेमकं काय, स्ट्रक्चर काय हे बघा. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही इंग्लिश शिकण्यासाठी कितीही प्रयत्न करा, पण जोपर्यंत इंग्लिश तुम्हाला येणार नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्लिश येणार नाही, जोपर्यंत तुम्ही समजूनच घेतलं नसेल इंग्लिशला. जर तुम्हाला इंग्लिश म्हणजेच काय समजलं नसेल, त्याचं सायन्स काय आहे, त्याचं स्ट्रक्चर काय, इंग्लिश म्हणजे नेमकं काय आहे तरी काय, हे तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न करा, इंग्लिश तुम्हाला जमू शकत नाही. म्हणून मी म्हणतो आधी ती लँग्वेज, इंग्रजी भाषा म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या. आणि तेच डे 2 मध्ये मी आपल्याला सांगणार आहे, जे आतापर्यंत तुम्ही ऐकलं नसेल, की इंग्रजी भाषेचं नेमकं सायन्स काय हे सुद्धा मी त्याच्यामध्ये सांगणार आहे. व्हॉट इज इंग्लिश लँग्वेज. सो स्टे एक्साइटेड, स्टे एनर्जेटिक, स्टे मोटिवेटेड. आपण भेटणार आहोत आपल्या डे 2 मध्ये. डे 1 इथंच आपण समाप्त करूयात, कारण डे 1चं नावच आहे इंट्रोडक्शन. त्यामुळं तुमची आमची इंट्रोडक्शन होण्यासाठी मला काही गोष्टी बोलाव्या लागल्यात आणि बऱ्याच गोष्टी मी फ्रँकली बोललेल्या आहेत, खुल्या मनानं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, शेअर केलेल्या आहेत. त्यानंतर आता कोर्सबद्दल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. आपण भेटूयात डे नंबर 2 मध्ये. आय विल सी यू इन द लेक्चर नंबर 2. लाईव्हमध्ये जे असतील त्यांनी क्वेश्चन्स काय असतील तर मला विचारू शकता. रेकॉर्डेडवाल्यांसाठी रेकॉर्डेडमध्ये मी आता हे एंड करतोय. सो thank you for attending day number 1. Amazing lecture, amazing session. I have given all the introductory part in this lecture, and so I stop here. I will see you in the day number 2, means lecture number 2. Till the time, be master of English.